पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा, ऋषीमुनींचा निर्णय टाळणं ही चूक असते। मातीचं गाडगं हे भारतीय संस्कृतीमध्ये पुराणाच्या प्रणालीनुसार अनन्य साधारण महत्व आहे। बाबूरावांना 1000 एकर जरी जमीन असेल, दिजा काका 1000 एकर जमिनीवाला जरी मेला तर सोन्याच्या गुंडीत दिसतो नाही, मातीच्याच गाडग्यात न्यावं लागते। 1000 एकर वाला मरू द्या, 1000 एकर वाला मरू द्या, याच्या पलीकडे पहा तुम्ही। एका मंदिराला 5 किलो सोन्याचा कळस आहे। कळस किती किलोचा आहे? 5 किलोचा। पण त्याला ज्या वेळेला स्नान घालतात काय भूदेव, कर्मकांडातले विद्वान लोक, ब्राह्मण मंडळी, तर ते 81 बोळक्यानं स्नान घालतात, ते मातीचेच लागतात। मग कळस 5 किलोचा आहे, मग एखादा तांब्या आणता येत नाही का भास्कर बसवण्याचा? पण नाही जमत, त्याला मातीच लागत। मी आता करत नाही, मागे मी जायचो 27 वर्षापूर्वी, कधी कधी वनाची वास्तू काय असेल तर कधी योग यायचा जाण्याचा, नुसतं पाहायचा योग यायचा। आपली काय लायकी एवढ्याले घर पाहायची, आपल्याला 5-6 पत्राचं घर आहे का नाही, कशाला आगावपणा, पण पाहण्याचा योग येत होता। 4.5 कोटीचं घर एका व्यक्तीचं, 4.5 कोटीचं घर। पाहण्याचा योग आला। मी आपल्या लायकीनं राहत असतो। कुत्र्यानं बैलगाडी संघ मालकासोबत बाजाराला जाऊ नये, कुत्र्यानं मालकासोबत बैलगाडी सोबत बाजाराला जाऊ नये, आणि जरी कुत्र्याला जाचा नाद आला तर त्यानं आखा खाली चालावा। कारण सांगू, भवतालचे कुत्रे डसत नाहीत, चाकामुळे मधात येत नाहीत आणि पुढून बैल येऊ देत नाहीत। आपण आपल्या लायकीनं राहिलं की मग चांगलं राहतं, आपल्या परीने राहायचं। एखाद्या खुंटीला इतकं वजन 5 किलो सहन होतंय, तिला जर 9 किलो अडकिलं तर खुटी मोडत, तीन वजन मातीत जाते। आपापल्या परिस्थितीनं राहायचं। 4.5 कोटीचं घर होतं, वास्तू विद्वान ब्राह्मण होते। सुवाय सुवास्तु पुरुषा भयो विद्यक्रधो जनोयम यत्पुराणस्य महतीयायां सुचः सर्वेषु भयेयं। गोड असे म्हणणार, मिथ्याय जनो यजद्मिरेन भयस्तु बायस सुभ्यम। गोड म्हणणारी माणसं। 4.5 कोटीचं घर, स्वयंपाक घरात एका कोपऱ्यात छिद्र ठेवलं परची बशिणाऱ्याने। वास्तुपुरुष 1 तोळ्याचा होता सोन्याचा, 1 तोळ्याचा वास्तुपुरुष सोन्याचा। आणि मातीचं गाडगं घेतलं वारकरी बुवा, त्याच्यात तांदूळ टाकले, धने टाकले, आणि त्याच्यात 1 तोळ्याचा वास्तुपुरुष गाडग्यात, आणि घर 4.5 कोटीचं। तर ते मालक जरा फुगीर सोसायटीचा अध्यक्ष होतं। ते म्हणला, महाराज तुम्हाला एक लक्षात येतं का? म्हणलं काय रे? म्हणे 4.5 कोटीचं घर आहे, वास्तुपुरुष 1 तोळ्याचा आहे, 62,000चा। आता काय तोळा असेल काय आपल्याला काय माहित नाही, आपल्या लोखंड घ्यायची लायकी नाही, सोन्याचा भाव कशाला ताण घ्यायचा आहे का नाही? मग 62,000 रुपयाचा वास्तुपुरुष, 4.5 कोटीचं घर, आणि मातुड्याच्या बोळक्यात का? भूदेवांना सांगितलं, मालक काय यजमान, तुम्ही 1000 कोटीचं घर बांधा, पण वास्तुपुरुष मतकुंभातच असतो। एक अनन्य साधारण महत्व। सौभाग्यवती स्त्रीच्या इथे 5 क्विंटल सोना असावा, पण सोन्याचे सुगडे करी जाऊ नको बाई। हो, मालक 10-5 वर्षांना आधी जाईन, येड्यावानी काऊन करायलीस तू? मंत्र चळे थोडा, नियम चुकल्यावर काय होतं माहितीये का? कालिदास नाव ऐकून येत ना तुम्ही? कालिदास महाराज तुम्ही ऐकलं असेल, कालिदासांची संस्कृती प्रचंड संस्कृत होती, गोड गोड गोड। कालिदासाच्या नगरीतल्या पाणी शेणणाऱ्या पुरी सुद्धा संस्कृत मध्ये बोलत होत्या।
आता आमच्या कधी कधी संस्कृत पुढचं नाही आलं की आम्ही नारे नारे करत असतो, याला सब्रतो भयजज्ञिरे ना बाबा बाबा बाबा, काय कळतं डोंबा पुढच्या. पण कालिदासाच्या नगरीमध्ये एक जयपत्र मागण्यासाठी व्यक्ती गेला, तर आडावर पाणी शेंदीत होत्या. तर त्याला वाटलं आता रस्त्यानं चालत आलोय, घोड्यावर गेल तर बसत, धूळ उडाली होती तापाची, हातपाय धुवा. एका पोरीला सांगितलं पाणी द्या, तिने स्वतः पाणी काढलं आणि पायावर पाणी टाकलं त्याच्या. तोही पंडित होता चांगला. विचारलं कोण आपण, कोण कोण. चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा, चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा, अकाले वर्षते मेघम तस्यहम कुलबालिका. ती पोरगी होती कोळ्याची. ती म्हणली नाही मी कोळी दादाची मुलगी आहे गंगाभाऊ. चतुर्मुखो नच ब्रह्मा, 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतोय पण शंकर नाही. आकाशात ढग नसताना पाणी पडतंय. पखाल, पखालील किती तोंड, पाणी सोडायचे 2 आणि टाकायचे 2. पखाल कशावर असती, हाल्यावर. वरी बसतूक नाही तो दादा, शंकर आहे का, नाही. आणि पखालीचं तोंड सुटल्यावर आभाळ लागतंय का, चैत्रात पण पाणी. हे पंडित म्हणला बापा, पाणी भरणाऱ्या कोळी दादाची पोरगी इतकी हुशार. दुसरीने विचारलं आपण कोण. हर हर स्मरतम नित्य. थोडक्यात सांगतो, बहुजीव प्रतिपालकम तस्यहम कुलबालिका. माझे बाबा सतत खूप जीवाचं पालन करते आणि सतत हर हर हर. ती पोरगी होती धनगर दादाची. हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालक. तिने सांगितलं नाही मी धनगर दादाची मुलगी. नाही 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 नाही. काय विद्वत्ता, काय विद्वत्ता. दुसरीला विचारलं आपण कोण. पंचप्रिया न पांचाळी, कृष्ण मुखच्च न वानरी. काळतोंडे पण वानरी नाही, 5 पती आहेत पण द्रौपदी नाही, तस्यहम कुलबालिका. ती कालिदासाच्या नगरीतल्या राजाच्या कंकाची पोरगी होती. कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस. अण्णा चार्टेड अकाउंटंट. हो, खात्याची ताळेबंदीसाठी लागतेच आपल्याला चार्टेड अकाउंटंट. शिये. आपलं शिक्षण कमी पण फिरू फिरू माहीत झालं. हे मोठ्या लोकांकडे जाण्याचा योग येतो ना, त्याच्यामुळे हे कळत नाही. तर आपली कुठे लायकी होती इतकं कळायची. पंचप्रियान पांचाळी, कृष्ण मुखच न वानरी. काळ तोंडे पण वानरी नाही. पेनचं तोंड कसं असते असलीवर साहेब, काळ किती बोटांना धरावं लागती. पंचप्रिया समंत 5 बोटाचा येतो ना. 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. काळ तोंडे पण वानरी नाही, तस्यहम. मतलब पुढचं सोडून देतो. कंक म्हणजे हिशोबनीस, मी त्याची पोरगी. हे म्हणला जातो वापस इथूनच. अशा 28 पोरी भेटल्या. किती सांगितलं तुम्हाला, 3. याच्यातच 11 वाजायची. दुसरीला विचारलं कोण आपण. शत्रु मित्र न जानाती. मागे पुढे सांगतोय, नित्य जुहती दरव्यानी, नित्य जुहती दरव्यानी शत्रु मित्र न जानाती तस्यहम कुलबालिका. मी त्याची पोरगी म्हणजे सोनाराची. मधलं घरी जाऊन वाचा. आणि या कालिदासाचा संस्काराचा पगडा, कालिदासाच्या अभ्यासाचं प्रभुत्व, कालिदासाच्या निष्ठेचं प्रभुत्व, म्हणून त्या नगरीतल्या पोरी सुद्धा इतक्या विद्वान होत्या. पण याच कालिदासाचं एके दिवशी कर्म चुकलं. कालिदासाला एक आजार झाला बापू. आजार झाला, आजार. प्रत्यक्ष कालिदासाने डोळे झाकून स्तवन केलं तर मूर्तिमंत नागनाथ कालिदासाच्या समोर आले. म्हणजे शंकर उभे राहिले कालिदासाच्या पुढे. शंकर काय झालं म्हणे, बघा माझे आजार. हे जगदंबा
पार्वतीला आमंत्रित केलं, हे गिरिजा काय झालं कालिदासाला? काही नाही म्हणे मालक, यांचा नियम चुकल्यामुळे यांना आजार. दृष्टांत संपला. ज्याच्या नगरीतल्या पाणी भरणाऱ्या पोरी जरी इतक्या विद्वान असतील तर वारकरी व कालिदास किती विद्वान असतील भास्कर व. तर याही कालिदासाचा नियम चुकल्याच्या नंतर त्याला एक विकार जडतोय. तर याईनं चुका केल्यावर, तुम्ही चुका केल्यावर, आम्ही चुका केल्यावर, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग शेवटची काळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे. म्हणून चुका नाही करायच्या. पक्वाद्याला किती बोल पाठ आहेत त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का हे तपासा. चट मातीत गेलं. खात नसताना तुम्ही नाही, चांगली गोष्ट आहे, खाऊ नका. कीर्तनकार किती विद्वान आहेत त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का ते सुंबळ्या पैल तपासा. त्याची काय लायकी लोकांना उपदेश करायची मला सांगा तुम्ही. लोक पाय पडतात म्हणजे कीर्तनकार लय शहाणा झाला का? त्याच्या वागण्याची किंमत असावं तर त्या कीर्तनकाराला कीर्तन म्हणायचं असतंय, कीर्तनकार म्हणायचं असतंय. नियम नाही चुकायचे. माझं एक मत होतं की वाण हे मातीच्या सुगड्यानं द्यावं. चला तुम्हाला एक सांगू का, आपण नियम मोडून जर परमार्थ करत असतील तर आपण बहुरूपी आहेत. देवाची पूजा करण्यापुरतं धोतर नेसतून एरवी बरमुडा घालून फिरवतू, इतका यम हानीन तुला सोमळ्या, इंचभर जागा ठोचा नाही तू लाल करायची. तू पोटाची खळगी भरण्यासाठी नाटक करायला देवाला फशी तू सोमळ्या हरामखोरा. विठाला विठाला. सत्पुरुष काकांना म्हणायचे, काका काका फार सात्विक होते. काकाची पांडुरंगावर फार निष्ठा होती. फार निष्ठा, फार निष्ठा, फार निष्ठा. काय कायचा पानचटपणा. मंत्र म्हणताना तोंड तंबाखू अंगावर येत होती. हो, मला असं वाटतं ते मंत्र जास्त शुद्ध झाले असतील पुढच्याचा सदरा भरिल्यावर. काय पात्रता आहे आपली. चला काकांना सांगितलं, काका आता बायकांना सुगडे लागतेत, गाडगे लागतेत, काय करायचंय? काही ताण घेऊ नका, एखाद्या पाहुण्याला बोलून घेतो, एवढ्या संक्रांतीचं ते करतील आणि पुढच्या वर्षीचं पाडव्यापासून एखाद्या पाहुण्याला ही गावकी देऊन टाकू, म्हणजे कायमस्वरूपी या गावातला ते व्यवहार करतील. मला काय आता हात नाहीत, मी काय गाडगे करू शकत नाही. हा देश सर्व जातींचा मिळून झालेला देश आहे. जशी एखादी बाई शेतात सरपण आणायला गेल्यावर तिच्या सरपणात आंब्याची फांदी असती, लाकूड असते, बाभळीचं असते, लिंबाचं असते, जे भेटल तिला जंगलात, पळसाचा असेल, कशाचा असेल, सगळ्या लाकडांची सरपणाची मुळी जशी एखाद्या बाईच्या डोक्यावर असती, तसा भारत देश सर्व जातींचा मिळून झालेला देश आहे. आणि त्यातली त्यात हा संप्रदाय कुठल्याही जातीला चोंभाळीत नाही आणि कोण्याच जातीचे वरखंडे काढीत नाही. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. काय करायचे? चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्माला आणि क्रिया जर त्याची वाईट असेल तर बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला तो मातीत घालू तू नालायक.
चांगल्या कुळात जन्माला आला. आणि मला एक कळतंय, या भारतात अशी एखादी जात, पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत कसलीवाल साहेब तुम्ही, तुम्हाला अशी एखादी जात सापडली का त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? गौसली का आतापर्यंत नाही. प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत. पण कोणाला नाव ठेवायचं आपल्याला काय अधिकार आहे? आपली लायकी तरी काय अण्णा? काही आपण नाही कोणाला वाईट म्हणायचं. काका अत्यंत निष्ठावंत होते. 15 दिवस निघून गेले, 7-8 दिवस राहिले. गावातली एक पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली काकांकडे आली आणि काकांना प्रणाम केला. 100-200 एकरची मालकी. पण काकाच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंद. काका रस्त्याने चलत असताना 10 फुटाच्या पुढचं पाहत नव्हते. काकांनी कधीही कोणा स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही. इतकी पवित्र दृष्टी काकांची होती, इतकी काकांची नजर. आणि जरी बोलायचा प्रसंग आला असेल तर जिचा अंतरपट सुटलाय ती जर सोडून दिली तर जगातल्या ज्येष्ठ स्त्रीला ते माय म्हणायचे आणि कनिष्ठ स्त्रीला बहीण म्हणायचे. ही गोरोबा काकाच्या वागण्याची प्रणाली होती. एवढी तात्विकतेची सत्ता काकांकडे होती. 100-200 एकरवाल्याची मालकीन पत्नी ती स्त्री काकांकडे आली, काकांना प्रणाम केला. काका, सौभाग्याचं वाण द्यायचंय, सुगड्यांची अडचण आहे. जी 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 काकी जी, होईल. उद्या सकाळपर्यंत एखादा पाहुणा येईल. बऱ्यापैकी पाहुण्यांना निरोप दिलाय. कोण मानते? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत असते. अहो, आपलं वाजल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातले पाहुणे सुद्धा पत्रिका देत नाहीत आपल्याला. रक्ताच्या नात्यातले पाहुणे सुद्धा म्हणजे त्याचं वाजलंय याला नको पत्रिका. नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. काकाची परिस्थिती नाजूक. कोण विचारतंय? ती बाई घरी गेली त्या दिवसपासून, काकाच्या त्या वेळेपासून, दुपारपासून काकाच्या अंतकरणात सारखी चिंता होती. काय करावं, काय करावं. त्या दिवशी अर्ध पानगच खाल्लं काकाने. दिवस माळाला गावातली सर्व देवदर्शन झाले. तेरला फार मोठं शिवलिंग आहे, कवटाळीत बसत नाही असं शिवलिंग आहे. एका पातशाहीनं घन मारलाय लोखंडाचा, म्हणून त्याचा खालचा भाग तडा गेलेला आहे. मी पाहिलं बऱ्याच वेळेस तेर. एवढं मोठं शिवलिंग, फार विस्तीर्ण शिवलिंग आहे तेरला. काका उपासक होते त्या देवतेचे. काकाचा नित्यनेम आटपला संध्याकाळचा. तुळशीपाशी अंतरून टाकलं. काका बाहेर झोपत नव्हते, कारण संक्रांती थंडीच्या दिवसात असते. आणि त्या दिवशी काकांनी तुळशीच्या वरंड्यापाशी, वृंदावनापाशी अंतरून टाकलं आणि बराच वेळ भजन केलं. पंढरपुराकडे तोंड केलं आणि सहज काका देवाला म्हणायचे, देवा, ह्या गावानं मला फार चांगलं सांभाळले रे देवा. देवा, ह्या गावातली ह्या मातीची ताकद आहे रे, या भूमीची ताकद आहे देवा, म्हणून मी वारकरी आहे रे देवा. देवा, ह्या गावातल्या माणसांची मला मदत आहे म्हणून तुझं भजन करता येतं रे देवा. देवा, या गावातल्या कोण्याही माणसानं मला अजून उपाशी राहू दिलं नाही रे देवा. देवा, एवढ्या मोठ्या गावातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्या यांच्या सौभाग्याचं वाण देण्यासाठी मडक्याची अडचणी देवा. करणं रे देवा तेवढं काम. देणं रे देवा. एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात सद्बुद्धी देणं रे देवा. एखादा पाहुणा पाठवून देणं रे देवा. देवा, जेवढी मिळकत होईल देवा तेवढी त्या पाहुण्याला देऊन टाकीन रे देवा. पण एखाद्या पाहुण्याच्या मनात जागा देणं रे देवा. आणि काका चिंतन करीत करीत, धावा करीत करीत अंथरुणावर डोकं टाकलं. काकानी गावातल्या मावल्यांनी पुरुषांनी केलेल्या प्रेमाचा जिव्हाळा म्हणून काका मध्यरात्रीपर्यंत रडत होते. काकाची उशी भिजली, डोळ्यातल्या आसवांनी उशी भिजली, डोळा लागला. काका सकाळी उठले. तो संती केला ऋणी, याच्यावर सांगतो ऋण, तो संती केला ऋणी. काय कर्ज आहे संतांचं देवाच्या डोक्यावर. काका पहाटे उठले, नित्यनेम आटपला, देवदर्शन आटपली आणि देवदर्शन करून असं बाजूला येत असताना तेवढ्या अवकाशात काकांना पाहुणे दिसले. राम 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 राम. कोण पाहुणे? वेश पालटोनी देवा कुंभार पैधाले. वेश पालटोनी देवा कुंभार पैधाले. गरुडाची
घेतले सांगाती तेव्हा गरुडाची घेतले सांगाती तेव्हा वेश पालटोनी काय पुरावा आहे? वेश पालटोन देव कुंभार पै झाले गरुडासी घेतले सांगाती हो. इकडं काकाचं स्नान सुरू होतं, तिकडं पंढरपुरातल्याचं स्नान चालू होतं. सातपती काका देवाची पूजा आटपल्याबरोबर जिकडं तिकडं पुजारी गेल्याबरोबर विटेवरचे मालक खाली उतरले आणि रुक्मिणीला सांगितलं, रमा जी मालक जी जी लाल रंगाचं पातळ नेसणं, लालच मालक आज पातळ. ऐक न, लाल आहे पण पैठणी आहे, लाल आहे पण पितांबर आहे. पितांबर नेसू नकोस, पैठणी नेसू नकोस, साधं लुगडं नेस. लाल जरद लुगडं नेसलं, कपाळाच्या पुढं 1.5 इंच पदर काढला. पदर होता त्या लुगड्याला, खरंच होता त्या लुगड्याला, होता पदर होता. आणि जिला घ्यावं वाटत नाही तिनं पदराचा खर्च काऊन करायचा, मला ते वाटतंय. तुम्ही दुकानदार आहेत कपड्याचे, साडीचा 35% खर्च पदरात असतोय. त्याला जर असते, कोंदण असतात, बुट्टे असतात, जास्त असते पदराचा खर्च. मग ज्या ज्या बाईला पदर घ्यावं वाटत नाही का त्याने मीटिंग करायची, त्या एका बाजूला सगळ्याचे पती एका बाजूला, त्याला सांगायचं दुकानात गेल्यावर पदर कापून आणि जा. मग हे 25 जण बैल गेले आणि दुकानदाराला म्हणले आम्हाला पदर कापून द्या. तर ते म्हणले कस काय, आमच्या बायका होंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. कशाला कीर्तन ऐकायचे, कशाला भागवत ऐकायचे, कशाला प्रवचन ऐकायचे, आणि कशाला महाराज बलिदान त्याला पाकिट देऊन त्याला श्रीमंत करता, आणि आपण असेच मोकळे पाखर. 2 गोष्टी झाकलेल्या असा, कोटीनं देवानं पैसे द्यावा पण पैसे आतल्या खिशात ठेवा. डायरीच्या पुढून नसते थोतरे सुंबळ्या, जाते न पडून. ते बायकोन दुसऱ्याचं रान खुरपिलं, हळद खुरपिली, 1,500 आले आणि पप्याच्या बापाजवळ बाजाराला दिले. हे असंच पिशवी घेऊन रस्त्याला उभं राहिलं आणि एक जणाच्या मोटरसायकलला हात द्याला, त्यानं बसिलं, पण पुढच्या ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, 3 500च्या नोटा खाली पडल्या. जवळ्यातून तसंच आलं, काऊन नाही बाजार आणला, रस्त्यानंच नोटा पडल्या. कशावर गेलते, मोटरसायकलवर, आणि कुठं ठुलते पैसे, ओळ्या खिशात. बायला मला नाही, त्याला म्हणली, मला कशी म्हणीन ती, त्याला म्हणली बायला, अरे इथं नसते ठोतरे, घामाचे पैसे होते रे बायला, तो आतल्या खिशात ठेवायला पाहिजे होते रे. पैसे किती असू द्या, पैसे झाकून असावा, आणि या देशाची स्त्री सगळे अंग झाकलेले कपडे घातलेली असावा. या पवित्र भारत देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावा, आणि पैसे 2 गोष्टी झाकलेल्या पाहिजे. किंमत असते त्याला, किंमत फार मोठं नाविन्य असतं. मस्तिष्कम कुलांगना हा पुराणात शब्द आला, फार मोठी ताकद आहे. श्रीमंत आहात तुम्ही, चला. लालबुंद पातळ आहे, कपाळाच्या पुढे 1.5 इंच पदर आहे, गोल कुंकू लावलेलं होतं. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं कुंकू गोल जमणार नाही, मग आडवं. कसं करायचं कुंकू, आडवं. आईसाहेब म्हणल्या, देवा काय बोलता तुम्ही, परमेश्वरा मालक काय बोलता. एक तर मला पितांबर सोडायला लावला, पैठणी सोडायला लावली, बनारस सोडायला लावली, आणि साधं पाळसळ नेसविलं, आणि मला आडवं कुंकू लावता. लक्ष्मी, मी तुला साधं पातळ नेसायला लावले, आडवं कुंकू लावायला लावले, मी कोण झालो पाहिलं. भगवंताचं गुडघ्याच्या खाली 4च बोट धोतर, साधी निमस्ती, साधा पटका,
कपाळाला गोपीचंद, मग माझ्यासारखं राहावं लागेल ना तुला. हा, नवरा दुसऱ्याच्या उसात दारे धरायला, नवरा दुसऱ्याच्या उसात डुकरावानी दारे धरायला, आणि तू किलोभर दागिने घालून फिरायली. इज्जत आहे का तुला? सांग ना. मर्यादा आहे का नाही? मर्यादा आहे, मर्यादा. दोन्ही गोष्टी सांभाळायच्या बरं का. बायका म्हणते मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो, तर बायकोची परिस्थिती नाजूक झाल्यावर बी तुम्हालाही लाज वाटली पाहिजे. तुकोबरायचा पुरावा आहे. तुका म्हणे नाग भाद करीते लाज स्वामी, करीते लाज स्वामी, करीते लाज स्वामी. तुका म्हणे करीते लाज स्वामी, करीते लाज स्वामी. आपल्या मालकाच्या मिळकतीच्या वैभवाच्या 10% राहती तिला पतिव्रता म्हणतात. आपल्या मालकाच्या मिळकतीच्या पलीकड 500% पुढे राहती तिला अवदासा म्हणतात. असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही, असं पुराण सांगते. पुराण पुराण पुराण. काय परिस्थिती साधी. जगाचा बाप साधे कपडे, आईसाहेबांनी साधं पातळ. जवळ आले गरुडाला सांगितलं, गरुडा तुला गाढव व्हावं लागते. गरुड म्हणले, काय देवा, अहो विश्वात माझ्यासारखी भरारी कोणाची नाही, मला गाढव. भगवान म्हणले, गरुडा अरे मी कोणा करता होय म्हणतो तुला? अरे माझ्या काकांकरता गाढव व्हायचे. मग तात्काळ गरुड गाढव झाले आणि गाढवाच्या पाठीवर पसारा टाकला आणि हे काकांना राम राम घातला. या पाहुणे राव या. काकाला कुठं माहिती पंढरपुरातला मालक आहे म्हणून? काकाला कुठं माहिती पंढरपुरातली मालकीनी? काकाला काय कुठं माहिती गाढव गरुड आहे म्हणून? आल्याबरोबर काय गावातल्या बायका प्रसन्न झाल्या. तो संती केला ऋणी, याच्यावर सांगतोय. तो संती केला. आपल्या अभंगाच्या कडेवर बोलतोय. कडेवर, अण्णा एवढं झाल्यावर मला सुट्टी द्या, सकाळी लांब जायचंय. नाही तर नियम होता 10 सोडायचा. अंकुश महाराज तर तिथंच म्हणून लागले मला. म्हणलं ताण घेऊ नका महाराज, करतो कीर्तन जास्त. काय मग काय मीटर जळायला आलंय. भंगिरे मोबाईल इचकीत बसलेत ना बोंबले. त्याला झोप कळणं काय कळणं. मी तर संत चरित्र सांगायलो. काय वाईट करणारे देव आपलं कौरक बी हिचकायत लागले. त्याच्यापेक्षा तुम्ही आपण बरे आहेत ना. मालकाचं चिंतन ऐकण्याकरता बसले आणि मलाही संत चरित्र सांगण्याचा योग आला. किती पुण्य आपलं, किती पुण्य, किती पुण्य. कामाला सुरुवात झाली. पंढरपुरातल्या मालकाने टिकावानी खोरं घेतलं, आईसाहेबांनी टोपलं घेतलं, गाढवाच्या पाठीवर लधानी टाकली. म्हणजे पोतं वरच्या भागान फाडलेलं. कळायची नाही लधानी जीनच्या पॅन्टीवाल्याला. काय कळणार आहे तुम्ही हल्लीच्या युगातले? काय कळत असतं का? वरून पोट्याचं पोट फाडून पाठीवर टाकलं. हा पडशीचा प्रकार असतो. आणि त्या टोपल्यान माती खांदी पंढरपुरातल्या मालकानं. आईसाहेबांना टोपल्यात भरली, इकडच्या याच्या तिकडे गाढवात टाकली. गरुड माती घेऊन येत होता. पाणी आईसाहेबांनी आणलं. बायका किती नशिबवान असते लो वारकरी. जी गाडग्याची माती पंढरपुरातल्या मालकाने खांदी, त्या मातीवर पंढरपुरातल्या मालकिनीनं पाणी टाकलंय. ही माती गरुडानं वाहिली. ही माती पंढरपुरातल्या मालकानं तुडिली. आणि पंढरपुरातल्या मालकानं तयार केलेलं गाडगं ज्या बाईच्या हातात गेलं असेल ती बाई किती नशिबवान असेल. काय पुण्यवान असेल ती बाई, काय पावन असेल ती बाई. गाडगे तयार झाले. आवा भाजला. काय नाही हो त्याला करताय. आवाज भाजल्याबरोबर बायकायची इतकी गर्दी, चला आपण सुगड्या आणायला जाऊ. आता काही 1-2% बायका असत्या. काही बायका जर बाजारात गेल्या माळव्याच्या साथीला किलोभर वांग्याचे पैसे देते आणि घरी आल्यावर 1.25 किलो भरत येत. हे किडकच आहे, लावा आगाव. याला नीट काट येत नाही, लावा आगाव. आता मग तिथं चौकस बुद्धी असती बायकांची, चौकस. एक बाई असं हाणू लागली गाडग. एकदा दोनदा हाणल्यावर टंगटंग वाजल्यावर घ्यावा ना. पण गर्दी झाली ती बाई करूच लागली असं. रुक्मिणी आई साहेबाला राग आला. म्हणले तुम्हाला कळतं का हो काकू, इतका वेळ घालीत असतेत का? गाडग चांगलंय. ते म्हणले ओ बाई वाजून इकडे
घेतलं आणि दगडाव चाललं. काय गाडग्याची मायवेली फुटायला. गाडगं कोणी केलं ताण ना, पंढरपुरातल्या मालकानं फेकलंय कोणी, जिजा जगाच्या मालकीने, आणि गाडगं फुटत असतं त्र्यंबक रावते. बायानं सांगितलं माय कुमार आगावचे ग बाई. त्या कुमार दादाच्या बायकून गाडगं दगडावर आणलं बाई, फुटच न त्याला काहीतरी येतंय. बाई 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 असा नाही पाहिला बाई कुमार दादा, असं असतं का बाई? दगडाव गाडगं आणलं फुटलं नाही. जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का ती पेपरात टाकायची नाही, इकडं सांगायची. अहो आडगावातली दिल्लीत उद्या सकाळच्याला खबर. हो होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं. फट 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 खबरी जात्यात लगे. अख्ख्या गावात चर्चा. गाडगं हाणलं तरी फुटणं काय कुमार. एक जण म्हणला अरे मला पहिल्यापासूनच माहित होतं, मला जरा आगावच कुंभार दिसत आहे. पाय चौकशी करणारी चवणी, मग आगावच होत ना ते कुंभार. ते पंढरपुरातला मालक म्हणजे आगाव नाही होय, तो का साधा आहे का? एक जण म्हणला काय झालं? काय सांगायचं तुम्हाला, त्या कुंभाराचं गाढव लोळतच नाही. 5 दिवस झालं पाहलो म्हणला गाढव लोळतच नाही. भगवान म्हणले गरुडा लोळणं रे लोळणं लोळणं, तुझ्यामुळं मह्यावर शंका घ्यालेत लोक, लोळणं लोळणं. तर गरुड म्हणला देवा मी गोरोबा काका करता गाढव झालो, पण मी खरं गाढव नाही ना, मी कसा लोळण? तर भगवान म्हणले गाढ व्हायला समाधान होण्यासाठी लोळ. तू गाढव नाहीस, पण तू लोळल्यावर गाढ व्हायला समाधान होतं, याच्याकरता लोळ. लोळले गपचिक बसा. एक जण म्हणलं 5 दिवसात आज लोळले, पण भुकत कुठं? भुकलत नाही. भगवान म्हणले भुकणं. म्हणले देवा मी कसं? अरे भूक बापा, जसं गाढव भुकतय तसं भूक. तू भुकला की भुकणारे बंद होते, म्हणून भुकावं लागते. गरुडाई भुकले. पाडव्या पस्तूर राहिले भगवान. चंदी जमा करावं लागेल, पेंढ्या जमा करावं लागतील, आणि मग त्या 5-5 पेंढ्या असायच्या पेंढ्या. आणि मग एक जण असंच जरा फुगीर सोसायटीचा अध्यक्ष होतं, सप्त्याला पटी देत नव्हतं काय नव्हतं, आणि ते भेटलं. मालक तुमच्या पेंढ्या राहिल्या. जाय ना काय न्याच्यात नाही, पहा किती आडसूड. भगवान म्हणले गरुडा चल याच्या पेंढ्या. किती नेऊ मालक? जितक्या उचला त्या तितक्या. नाही 5च नेतो ना. काय येडपटवानी बोलायला अरे तुरच. जितक्या उचला त्या तितक्या घेऊन जाय. मग गरुडाला नेलं. गरुडाला सांगितलं आता गाढवपणा सोडून दे, आणि आता गरुड होय. आणि त्याची 150 एकर मध्ये ज्वारी होती, तेव्हा लय ज्वारी पिरीत होते माणसं. गरुडाला सांगितलं इकडच्या 75 एकर मध्ये जितक्या सुड्या आहेत, भवरी म्हणत होते, भवर सुडी हो, जितक्या असतील तितक्या ह्या पाखावर घे आणि इकडच्या ह्या पाखावर घे. आणि चढ गोरोबा काकाच्या घरी आणल्या मोळड्या, ज्वारी मळली, टाकून दिली, वळही लावली. आणि 2-4 दिवसाली येड्याला गेलं तर तांगड्यान बोंबलत होतं. आता न तर हल्लं, पण पाय तोंडावर हानीत होतं. ज्वारीच कुठं गेली? गडी म्हणला तुम्हीच म्हणलात कुमार दादाला जितकं उचलन तितकं नाही. मग इतकं बैलगाड्या. कशाची बैलगाडी? म्हणे गाड होसले ताकदवान होतं, त्यानं चटत नेलं. चट नेलं म्हणे त्या गाढवान, सगळं नेलं. पाडवा संपला सातपते काका. आळंदीतल्या मालकाला कल्पना मिळाली, जगाचा बाप तेरलाय, जगाचा बाप तेरलाय. आळंदीतले मालक तेरला आले. काकाने पाहिल्याबरोबर काकांनी लोटांगण घातलं. हालात ज्ञानोबर आहे? हो म्हणे आलो. काका हाताची परिस्थिती अशी आहे, गाडगे कोण तयार केले? ज्ञानोबर आहे. मालकाच्या कृपेने एका पाहुण्याच्या अंतःकरणात भाव जागा झाला, आणि ते पाहुणे आले. आता मागच असतील परसात,
वळईला काट्या लावू लागला तो पाहुणा, काट्या लावू लागला वळईला. ज्ञानोबाराय म्हणतात, काका बघा बरं पाहुणा पाठीमागं आहे का? तर पाहुणा नाही, गाढव नाही, पाहुणी नाही. ज्ञानोबारायन सांगितलं, काका तो पाहुणा नव्हता, जगाचा बाप कुंभार झालता. जगाची मालकीन कुंभारीन काकू झाली आणि गरुड गाढव झाला. काका धाय धाय रडू लागले. ज्ञानोबारायन सांगितलं, काका का रडता? तुम्ही केलेल्या भक्तीचं कर्ज उतरण्यासाठी, तुम्ही केलेल्या सात्विक भक्तीचं कर्ज उतरण्यासाठी तुमच्या इथं कुंभाराच्या रूपात काम केलं. मनोनी नाचे मागे मागे, नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे. वाहे अंगे वार जाता, वाहे अंगे वार जाता, वाहे अंगे वाहे जाता, वाहे अंगे वाहे जाता, वाहे अंगे वाहे जाता, वाहे अंगे वाहे. हो मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, सांगता येतील संतांचे. नरहरी महाराजाला 14 किलो सोन्याचे दागिने 3 दिवसात करायचे. जगाचा बाप पितांबर जळूस तर लढी तापवायला होता. पितांबर जळूस तर लढी तापल्या, हात भाजले. लगड म्हणजे सोन्याची असती, लढ सोन्याची. म्हणून नाचे मागे मागे, वाटेल ती काम मोठ्या श्रद्धेने चालत असलेला भगवान ओंकारनाथाचा हा सोहळा, धारेच्या देवांचा सोहळा. दिव्य मंदिर, बऱ्यापैकी मंदिराच्या समोर फेवर ब्लॉक झालेले, कट्टू वगैरे बऱ्यापैकी निधी आहे, सुंदरसा. आदरणीय विद्यमान आमदार साहेबांच्या प्रयत्नातून बऱ्यापैकी निधी 1,70,00,000चा निधी आलेला आहे. तिकडे रंजबाच्या दर्गात सुद्धा बऱ्यापैकी कामाचं व्यवस्थापन आहे. अण्णांचे पुतणे त्यांच्या प्रयत्नातून मंदिराची खूप मोठी सुंदरशी कामं. गावात असे काही सात्विक फिरे जन्माला आले पाहिजे की त्यांनी आपल्या धर्माचा उंच नेण्याचं काम करायचं. जेवढा विकास करता येईल गावाचा तेवढा करण्याचा प्रयत्न करत जावा. बैठकीत ऐकायला भेटलं, बऱ्यापैकी छानसा निधी आणून खूप मोठा मंदिराचा परिसर सुशोभित करण्याचं काम अण्णांचे पुतणे आदी करून केलेलं आहे. अण्णांचं घर तसं सात्विक, अण्णा स्वतः वैयक्तिक वारकरी आहेत. मी जात असेल काही नवल नाही, मृदंगाचारी वारीला जात असेल दादा काही नवल नाही, मी वारीला जातो नवल नाही, गुणीजन वारीला जातात काही नवल नाही, ही आम जनता वारीला जाते याच्यात नवल आहे. दरवर्षी अण्णा वारीला भेटत असतात, खूप बऱ्यापैकी आहेत. ते पिवळ्या पटक्यावाले बाबा मला दरवर्षी 16 नंबरमध्ये भेटत असते. खूप लोक आहेत तिथले वारीला, बऱ्यापैकी सात्विक. अण्णाला व्यापार क्षेत्रात अण्णाचं एवढं मोठं उत्तुंग वैभव जरी असेल तरी पण अण्णा स्वतः वारकरी संप्रदायात आहेत. व्यापार क्षेत्रात फार मोठं नाविन्य कमवलं.
मान सन्मान प्रतिष्ठा द्रव्य अर्थ सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या, तरी पण पावलं अण्णांची जमिनीवर आहेत. लक्षात येतं वागणं चलता येता गंगाभाऊ, लक्षात येतं अण्णांचं बऱ्यापैकी सात्विकता आहे. अण्णांचे सुपुत्र बबलू भैया सुद्धा खूप सात्विक. मला अण्णांमुळं तिसऱ्यांदा आडगावला आता, अगोदर तर मी येत होतो पण मधल्या काळात थोडी विसंगती. अण्णा तुमच्यामुळं मागे एकदा शाळेमध्ये श्राद्धाच्या कीर्तनाला, गेल्या वर्षी ह्या पवित्र तीर्थावर, याही वर्षी या पवित्र तीर्थावर अण्णांमुळे येण्याचा योग आला. आडगाव नगरीतील जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, प्रणाम करतो. असे उत्सव तुम्ही मोठ्या अट्टहासाने करता. एवढं मोठं अन्नदान इथं आहे. एवढ्या मोठ्या श्रद्धेनं येणाऱ्या अतिथीला, भक्तांना वाढण्याचं काम करता. ही फार मोठी सेवा आहे ना. कारण एखादा दाता किती देईल, पण करणं सुद्धा त्याच्या पाठीमागं पुण्य आहे. माय मावल्या असतील, तरुण असतील, अबालवृद्ध असतील, गावातल्या सर्व आडनावाच्या मंडळ धन्यवाद. गंगाभाऊ असतील, रामभाऊ सतत बोलत असतील, आधी करूनही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी मोठ्या श्रद्धेनं हा उत्सव साजरा करता. हा उत्सव म्हणजे पंढरपुरातल्या माल